काही लई सुची नाही, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आपण बांध करून वाढवायची त्यांना टेप लावून निकायची कामवायची तरी कशाला. आपण पाणी घालून दूध विकायचं त्याने पाणी टाकूच प्यायचे, मग गोरास प्यायला काय वाईट. हाय पितोय काय उपयोग काय. ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि लोकांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या हॉटेलमध्ये त्या जमिनीचे मालक वेटर आहेत. इतकी आपली प्रगती झाली, आपली प्रगती इतकी झाली. आपण जमिनी विकल्या स्कॉर्पिओ घेतल्या आणि ज्यानं घेऊन हॉटेल टाकले त्यांनी आपली पोरं त्या हॉटेलमध्ये वेटर ठेवले. आमची अवलाद आकडूनच मेली. कडक कपडे घालायचे आणि कुठाने चालू. आम्ही काय केलंय, एवढं आलंय केरळवरून, एवढं त्यानं गुंठा वेला घेतलाय हवा भरण्यावर. हवा भरणाऱ्याने गुंठा घेतलाय आणि आपला गुंठा विकून हवा भरायला जातोय. 35 भर 35 आदाळी नाही पाहिजे, रातचं परत धाब्याच्या बाहेर नीट निघाली पाहिजे. 35 भिकारी व्हायची लक्षण आहे. महाराजांची भाषा आहे, माझी नाही आहे. अर्थ लोपली पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी म्हणून साधना उगे बोलवले. काय झाली गंमत, बऱ्याच दिवसापासून बांधून राहिलेली गाय खुट्या सकट सुटली आणि खुट्या सकट सुटल्या. ती गाय सुटली घासत गेली. आता 10 गुंठे घास होता. एक वापा खाऊन तिने गप्प बसावा का नाही, ती तोंडच टिकीन. क्या क्या वाप्यात हिंडरत आली. काय झाली, ती गाई भांबावली. काय खावा ती गाई भांबावली. ज्ञानोबारायनं 13व्या ओवी इतकी सुंदर लिहिली, हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबाराय म्हणजे हिरवा चारा खाऊन ती गाय जशी भांबवली, तशी आत्ताची 99% माणसं कमी कष्टात लक्ष्मी मिळाल्यामुळं भांबवली. आज माणसं कशी आहेत, भांबवली माणसं. आणि भांबवल्यामुळं काय झालंय, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून. भांबवली लोक आणि ती भांबवल्यामुळं. पटकन बसा, आता इकडे बसा. पटकन राहू दे तिथंच द्या खाली. आता परत इकडे येऊ नका. वर विठाल हिरवा चारा पाहिल्यावर गाय जशी भांबवली, तशी माणसं सध्या भांबवली. फायनल आज कीर्तनाला घेतला मग तुकोबारायांच्या कडवे 4 हा अभंग संतपर आहे. आणि चिंता करायचं काही महिला म्हणा. एक वाक्य सांगा, 100 लोक जरी एकत्र केले तर 98 लोक येडे, 2च लोक शहाणे या जगात, आई वडील आणि संत. तिसरा कोण शहाणा. आपण तुम्ही मी शहाणे, आपण समजतोय शहाणे. तुम्ही मी स्वतःला समजतोय शहाणे, मग आपण काय शहाणे. महिला मंडळ उत्तर द्या पटकन. तुम्हाला एक मुलगा आहे, एक मग साधारणपणे सुना किती असतील. तुम्हाला एकच मुलगा म्हणल्यावर सुना किती, 1. उद्या तुम्ही उलटल्या, उलटणार तर आहेत. मग तुमच्या इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे, सून. मग तुम्हाला एक सून का सहन होत नाही, कारण काय, ज्ञान नाही. ज्ञानच नाही. बसलेली माणसं पटकन बोला. कोणत्या माणसाला माहित नाही का मला बरोबर काही न्यायचं नाही, माहिती. मग बांध करायची गरज काय, का ज्ञानच नाही. बोला पटकन. किती पुरुष मंडळी अशी बसले कीर्तनात का तिने आता दिवाळीला बहीण आलती, आपली बहीण, बायकोला न विचारता किती लोकांनी बहिणीला लुगडे घेतले, त्यांनी बोटवर करा. याचं कारण आहे आपल्या बहिणीला लुगडे घ्यायचं ना, आपल्या बायकोला विचारायचं काय झालं. पण बायलेचे अधीन जयाचे जिने, महाराजांची भाषा आहे. बायलेचे अधीन जयाचे जिने. बायकोचं ऐकून एक वाक्य सांगा, तुमची न माझी, माझी न तुमची, आपली ना आपल्या भावाची मारामारी जर बायकोचं ऐकलं नाही तर कधी होणारच नाही. कधी फक्त बायकोचं ऐकलं
नातेवाईक एक पवार कुटुंबाचा आदर्श घ्या ना, 4 भाऊ एकत्र आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथं बापातून पोर व्हायले एका बापातून पोरग व्हायले, आई बापात पोरं नाहीत. या कुटुंबाचा आदर्श कसा घ्यायचा ऐका. आपल्या बायकोने आपल्या भावाबद्दल काही सांगितलं ना, तुम्ही इंद्रिकर मंत्र पाळायचा. आपले मंत्र लय खास, वहीन त्रास पण गुण हमखास. आपली बायको आपल्या भावाबद्दल काही बोलली ना, आपण बघतो म्हणायचं खरं आहे. काय अभ्यास आहे तुझा, हे आत्ताशी ध्यानात आलं माझ्या. पाहू उद्या पाहू, चहा ठेव. तिला मार्केट नाही द्यायचं, ती ग्यार फटायची. ते काय एवढं शहाणा नाही. ते उगाच आता गुथली गाई फटके खाई नाही तर काय उपयोग नाही. तिला बा एवढं मार्केट नाही द्यायचं, ऐकायचंच नाही, फक्त खरं आहे उद्या पाहू. हलक्या कानाची माणसं झाली का भावाची दुश्मनी लागते. काय मत आहे तुमचं? आपण हलक्या कानाचे माणसं झालं, बायकोचं ऐकलं ना संपला विषय. बायकोचं ज्यानं ऐकलं नाही त्याची त्याच्या भावाची मारामारी कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. एक दुसरी गोष्ट, बहिणीला दिवाळी लुगडे घ्यायचं ना, तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो. आणताना 500चं आणायचं, 1500चं, आणि चिठ्ठी 500ची चिटकवायची, ठेवायची तिच्या पुढं. डोळे वासू वासू पाहते ती, इतकी भारी इतकी भारी. अगं 300लाच होती, याडपटावानी काय करते, इथं 500ला मिळाली. जळाली पाहिजे ती. मग आपण ती आपल्या पुढची, ती म्हणते मग असं करते, ही मला ठेवते. आणि कपाटातली तिला देते. आपण म्हणतो इडी आहे का काय तू, तिचा कलर जातो, कलर बॉम्बला. बस कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा 1, कडवे आहे 4, आणि हा अभंग संतपर आहे. चिंता बिंता काही करायची नाही. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा, आज गायक वादक कोणी जन्मंडपाने माईक सिस्टमाने कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे पुढे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. मी कीर्तनाला जाऊन माझं नाव नाही घेतलं ते मग नाही. बापाला धोका देणारे पोरी, बापाला न विचारता पळून जाणारे पोरी, बापाला उचलून आपटणारी पोरं. गायक वादक जन्मंडपाले माईक सिस्टमवाले या सगळ्यांच्या परिषदेमध्ये विजय महाराज पवार आणि त्यांचे बंधू यांच्या कुळाचं एकच वर्णन करावं, एकच वर्णन. 25 वर्ष वडिलांच्या पुण्यस्मरणाचा सप्ताह लावून धरला. 2 तप झाली, आणि 2 तप झाल्यामुळं या पवार कुटुंबाला वडिलांच्या आशीर्वादावर मी सांगून ठेवतो, आयुष्यात कधी कमी पडणार नाही. ज्याने आईबापाचं केलं त्याला कधी कमी पडलं नाही, आणि ज्याचं सासरवाडीचं केलं त्याला काही पुरलं नाही. एक वाक्य सांगतो, ज्याच्या पाठीवर आईबापाचा, आईबापांवर भाषण नका करू. 80% आमच्या कीर्तनकारांनी आईबाप लावून धाडल्यात, कुडून गोष्टी वाचल्यात. फेटा बांधला का आई उठली, रोज उठून तीच आई तोच बाप. कीर्तनकारांनी सध्या असं ठरवून टाकलंय, आईबाप शहीद जवान, शहीद जवानावर 2-3 मिनिटं बोलावं रोज, पण आई बापा तेच उठून तीच आई. जी आई दहाव्यात तीच आई श्राद्धात, जी आई श्राद्धात ती सप्त्यात. एकच वाक्य सांगतो, असे कार्यक्रम कोणी करावं ते हरीचे
पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. तिसरा मुद्दा, आज गायकवाद गुणिजन मंडपाले माईक सिस्टीमवाले विजय महाराज पवार आणि त्यांचे सगळे बंधू मातोश्री त्यांच्या मुलं बाळ पत्नी वित्नी सगळ्यांच्या वतीनं चाललेल्या खंडाळून सप्त्यातल्या रौप्य महोत्सवातल्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन असल्यामुळं अभंग संतपर आहे. वारकरी संप्रदायाचा दंड कसा आहे, पहिलं कीर्तन नामपर असावं, दुसरं कीर्तन संतपर असावं, शेवटचं कीर्तन मागणीपर असावं आणि त्याच्यानंतरचं कीर्तन चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे हा संप्रदायाचा दंडक असल्यामुळं पहिलं कीर्तन नामपर सकळ मंगळ निधी आणि दुसरे कीर्तन संतपर असावं म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे, संतपर आहे. आणि हा अभंग ह्या पवार परिवाराच्या कार्यक्रमामध्ये अनिल महाराज वाळके यांच्या मार्गदर्शनानं, भरत महाराज थोरात यांच्या प्रेरणेनं, गायकवाद गुणीजन लहान मोठ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 25व्या रौप्य महोत्सवी वर्षात वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 5-7 गोष्टी देवाकडे मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा पांडुरंगा मायबापा, ए देवा पांडुरंगा मायबापा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. आणि देवाला सांगा, देवा तू गरीब कर मला, देवा तू मला गरीब कर, देवा तू मला गरीब कर चालेल, देवा तू मला झोपडीत चालेल, देवा एक दिवस माझ्या पोटाला पण माझ्या दोन गोष्टी, माझ्या गालावरचं हसून येऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळ्यांना देवा, राजाचा रंकही करणारा तूच आहे आणि रंकाचा राजाही करणारा तूच आहे, पण समाधान का नेऊ नको, तुझं वाक्य आहे माझं नाही. देवा तूच नव्या अध्यात म्हणतोय, मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंब न दिसे, मी तयापासी हरपला घेऊसावा जेथे नामघोष बरवा करती माझा काय पुरावा, कीर्तनाचे निनटनाचे नाशले व्यवसाय प्राचिताचे जेथे नामच नाही पापाचे ऐसे केले. देवा तू तिथं राहतो कुठं, मी वैकुंठी नसे, मग मी कुठं असे, मी कव्हाही अवतार नाही घेत. चौथा अध्याय, मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊशी आणि मग मी होवोने अवतारे. कधी मी अवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी आणि योगी पाहे दिवाळी निरंतर. देवा माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको, एक आणि अजून एक गोष्ट देवाकडे मागायची ना अभंगात घुसायचं. देवा हे बरे, देवा शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे, काळ्या आईची तहान भागू दे आणि काळ्या आईची तहान भागू दे आणि झोपडीतून हसू निघू दे. बस पुन्हा एकदा पवार परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे वाळके महाराज, भरत महाराज, सगळी स्टेजवरची महाराज मंडळी, गायकवाद गुणीजन सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. मातोश्री मागाशीच घेतलं, सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. आता फक्त बोलत जायचं. बसलेल्या पैकी कोणत्या माणसाला घर नाही आहे, बोलत जा बरं का. घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, गाडी बंगला पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर शेगडी हिटर फिटर एअर वापे चिंगड्या कांदे गोन्या बकरा अंडे लाटणं पलपट फुकणी उशी तवा संडास बाथरूम गिजर नोटा बेडशी दिवाण चमचा वरगळ उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खांड खुंड बोंगलं सुट अंड टरफल गुजीरवाल्या घरात क्वार्टरचे कुणाला अगदी सीता वहिनी साहेब दे धक्का धोबी बचाल भरताला परत गोष्ट अंगडी गेला. शिक्षणाचा ऐकून झेंडा मानवेज खान राजनीती दबंग वाटे शिंगम बॉडीगा झका चिकनीची मेली दुनियादारी लय भारी माझी
माझे मन तू झाला तर माझी सटकली पपते पपते पारोला ही पोरगी साधू तुपातली सिज्जी वाजली गाडी सुटली पदर गेलाय वर शांताबाई शांताराम चिमणी उडाली वर आला बाबूराव बाहुबली झिंगाट सुन तुझा माझ्या भरोसा नाही काय बाई वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं एवढं पाठ करा 1 वर्ष लागत हे सगळं आहे सावत्र का गुस्सा चालू आहे अभंगा आपण सगळं आहे पण एक नाही त्याचं नाव सुख आहे मान्य आहे का सगळं आहे गाडी आहे पण काय रोग नाही झाला कोणाला गाडी आहे बंगला आहे सगळं आहे फक्त काय नाही सुख नाही आता सावध राहा आता जगात सुख नाही का आपण प्रयत्न करीत नाही परत जरा सावध आहे बरं का या जगात सुख नाही का आपण प्रयत्न करीत नाही उलट 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 बोलत जायचं कीर्तनाला आपण सुखाला प्रयत्न करीत नाही का या जगात सुख नाही उत्तर या जगात सुख आहे आपण प्रयत्न करतोय सुख येते आपल्याला माहित नाही सुखाचे प्रयत्न नाही का आपले हा प्रयत्न कशात आहे हा 25 वर्षाचा यज्ञ एवढा मोठा शेतकरी वर्गाला एवढा मोठा चांगलं करणं हा प्रयत्न आहे ना कशासाठी आहे सुखासाठी प्रयत्न आहे ना दिंडीत जाणं टाळ वाजवणं सोमवार करणं एकादशी करणं माळ घालणं गल लावणं यस सोमवार करणं गुरुवार करणं गुरुवार एक झाला आता दुसरा आला करा 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 ओ करा पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला काय उपयोग पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे दुर्गेट भारी शंकर म्हणला लिंबू पिळ येड्याचा बाजार झाला सगळ्या लोकांचे प्रयत्न सुखासाठी आहेत सावध राहायचं बरं का प्रयत्न नाही असं नाही आता उलट फिरायचं बरं का तिथल्या तिथंच जगात सुख आहे आणि प्रयत्नही आहे आणि सुखही आहे फक्त घोटाळा असा आहे कशात सुख आहे याचं ज्ञान नाही म्हणून सुख नाही उलट फिरायचं बरं का तिथंच आता सुख नाहीये का आहे आपण प्रयत्न करीत नाही का आहे मग आपल्याला सुख का मिळत नाही तर ज्याच्या सुख आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही मग आता आपल्याला काय येणं गरजेचं आहे बस फिट बसलं कीर्तन आता लागला करंट लागला माहिती तुम्हालाही सोपं झालं मलाही सोपं झालं आता आपल्याला सुख आपाप येईल पण कधी बस पण ते ज्ञान बाहेरचं नको आतलं पाहिजे पुरावा 13वा अध्याय आंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे 12वा अध्याय आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे 4था अध्याय ते ज्ञान पाहिगा बरवे जरी मनी हाती आणावे संता या बाजावे सर्वेश्वशी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आगरगता करावे दास्य सकळ ते नाही शाळेतलं ज्ञान नाही शाळेतल्या ज्ञानाला कोण खात कुत्र खाईन त्याला हे जे एम फिमे आले हे जे एम फिमे हे एम फिर पे डीएच कम कम एलएलबी डीएड बीएड जूनियर के दिन सीनियर के दिन हायर के दिन लोअर के दिन मेन डीएड एंड बीएड एंड आर्ट एंड कॉमर्स एंड साइंस एंड फाइनेंस वाइनियम टेक बीटेक एंड डिग्री डिप्लोमा टर्नर एंड फिटर एंड वेल्डर एंड मैकेनिकल इंजीनियर पॉलिटिकल इंजीनियर एंड एमपीएससी यूपीएससी नेट एंड सेटर फार्मसी एंड सिटी एंड ग्रीन डिग्री डिप्लोमा एमबीए बीएड हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ रोग गुप्तन गडी तज्ञ आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त एम फिमे 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे बाबळीवाणी इंग्लिश मिडियम उतरल्या बाबळीवाणी कोणी उठायचं 2 खोल्या बांधायच्या आणि घ्या गाडी लोकांनी पोरं आणायची कुठून तुम्ही काय बावळात पण आहे का नाही जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उठा आला कोणून आणायची लोकांनी कोणी उठायचं काला शाळा बरं पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का तू ठेव गाडी उभी कर मी आतून पोरा बावळ्याचा बाजार नाही बरं लोकांना पोरं कशी काय होतील होतील कशी काय ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं वाहून देती नाही ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं वाहून देती नाही जे बायको करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही लोक कशी काय पोरं होतील रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसना काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र दिसना
पण असं कुठं चालतंय का मला? कोणतं ज्ञान? 9वा अध्याय. जडझडो निवायला निघ ये भक्तीचे वाटे लाग जे पावसी अव्यंग निज धाम माझे. आता आलो घोटाळा. आता करंट लागला तुम्हाला. जगात सुख आहे, प्रयत्नही आहेत, पण ज्याच्यात सुख आहे तो आपला प्रयत्न नाही. सुख कशात आहे? तर सुख आहे याचं आपल्याला ज्ञान पाहिजे. आणि आज नेमकं आपल्याला काय नाही बस. आता ते ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. बाहेरून काय करता? गडी देखणालाय पण गडी नाही. गडी देखणालाय कोण नाही वाटतं त्याचा किस घ्यावा, पण गडी नाही ना. काय उपयोग आहे त्याचा? त्याचं उत्तर आहे का आता? साबरीचं वन लावून फायदा नाही. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. काय पुढचं ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शिळीचं चरणं कधी समाधान. पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि सुरीचं धन कोणाला लाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शिळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धावणे. पुन्हा 9वा अध्याय. 13वा अध्याय. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. आणि मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. मुंगी मेरू ना ओलांडवे आणि मशका सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही. त्याची पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. तो देव आहे ना, त्याचं ज्ञान आलं पाहिजे. आणि आता आपल्याला काय नाही, ज्ञान नाही. महिला म्हणलं पत्नी गरोदर आहे, 3ऱ्या महिन्याला चेक केली, सोनोग्राफी करून आणली. 5व्या महिन्याला पळत बाळाची वाढ पाहिली, वजन पाहिलं, वेट पाहिलं, त्या बाईला कोणता आहारला गेली याची माहिती घाली. या स्त्रीला 10 वेळा दवाखान्यात नेलं तेव्हा ती बाळंत झाली, तिला मुलगा झाला. पत्नी आहे घरात, स्त्री आहे. त्याच घरात एक मांजर आहे. सावध राहा बरं का. आता त्याच घरात एक मांजर आहे. मांजरेला कोणतंही खाद्य नाही, मांजरीला कोणतंही ट्रीटमेंट नाही, मांजरीला चेकिंग नाही, मांजरीला गोळ्या नाहीत. मांजरीला गरोदरपणामध्ये काय काळजी घ्यावी याची तिला काही घेणं नाही. बरं, ती गरोदर असताना म्हणजे बाळ पिल्लं पोटात असताना तिला योग्य आहार मिळालच गॅरंटी नाही. जर मिळाली एखाद्या घरी तर तिला मुलं झाली म्हणजे पिलं झाली. मांजरीची जी पिलं झाली ती पिलं त्या मांजरीनं साठून अशी सुंदर बनवली. साठली, ती खराब होती ती चाटली. तिची ममत्व तिच्या जिभेत उतरलं. पिलाबद्दल असणारं ममत्व तिच्या जिभेत उतरलं. तिनं कोरडी मुलं केली आणि 5-6 दिवस त्या मुलांनी डोळे उघडले नाही. फिरून यायचं, दूध प्यायचं, मिळालं दूध तर कुठं प्यायचं, कुठं भाकर खाय, कुठं उंदीर खाय, पिलं पोसायची. तिची पिलं जेव्हा घरात उड्या मारायला लागली तेव्हा घरातल्या कोणत्याही माणसानं काम सोडावा आणि त्या गोजीरवाण्या पिलांक पाहावं. त्या पिलांचं पालन पोषण पोटात बाहेर येताना आणि बाहेर आल्यावर कोणी केलं? बारीक उत्तर आहे का बरं. पोटामध्ये त्या पोलांचं पालन पोषण, बाहेर येताना पालन पोषण आणि बाहेर आल्यावरही पालन पोषण. जर सुंदर पांढऱ्या रंगाचं पिलू असलं तर बाई भांडे घासताना सुद्धा भांडे बाजूला ठेवते आणि पिलाका पाहते. लहानाली पोरं मांजरीच्या पिलाला जवळ घेतात, त्याचा कान ओढतात, त्यांच्यावर प्रेम करतात. मग जो जगाचा बाप आहे तो पोटातली बाळं सांभाळतो, बाहेर आल्यावरही सांभाळतो आणि मोठी करून देतो. त्या मांजरीचा फक्त एकच आहे, त्या मांजरीचा भाव देवावर आहे, तिचं कर्तृत्व नाही. मांजर मी मुलं पिला पोसते असं कधी म्हणत नाही आणि माझीच पिलं आहेत हेही कधी म्हणत नाही. पण ती पिलं एकदा घरात चालायला लागली, शेजारची बाई जर आली तर ती बाई म्हणते एक मला द्या, एक मला द्या, एक मला द्या. त्यांच्या पिलांना, मांजराच्या पिलांना ज्याला मला आल्यावर 8 दिवसात गिरायक आहे. हां बरं, त्यांना कापायचं गिरायक नाही, पाळायचं गिरायक आहे, पण घरातलं संरक्षण करण्याचं गिरायक आहे. मग एक बाई म्हणते ते पांढरं मला दे, ढवळं दे, काळं दे. ती मालकीन म्हणते नाही, अजून ते पेतात 8-10 दिवस कोणाला द्यायचे नाही. आता त्या पिलाचं सगळं पालन पोषण देवाने केलं. आपल्याला एकच पोरग झालं, कुटीचा बंगला आहे,
ऊत आला पैशाला, पण पोर कुपोषित झालं. निवांत डोकं खाजवा. आपल्याला एकच झालं, ते बी दवाखान्यात झालं, सिझरिंग करून झालं, ती काही सुईचं नाही आलं. येताना आडवं आलं, सिझरिंग केलं, त्या बाईला रक्त भरलं, ते कार्ट आडवं आलतं. बाळातीन आज आलेल्या बाईला भेटायला आलेल्या बायांना 150चे लुगडे 450 घ्यावं लागले. ते गचपान भेटून गेलं आणि आपलं बाळ बाजाच्या खाली आलं. दूध फुल प्यायचं, त्याची आई नुसती खांड आणायची, बाळ झालं म्हणून, दूध उतरावं म्हणून. लिंबू पिळून रस्सा हाणायची, मसोबाच्या जत्राला तर भाकर घरी घेऊन जायची. आणि असं करून ते एकच याडं आलं, कुपोषित, पोटात मोठं पाठीत माग. आणि आई म्हणते काय माय वाघाचं पिलू खेळाचं. माहिती बिबट्याचं पिलू आहे, वाघाचं नाही. एकच. आता इथं लय मार्मिक उदाहरण, हा दृष्टांत नाहीये. मांजरीची पिलं देवाने सुंदर का बनवली, तर मांजरीच्या पिला तो ममत्व आहे पण मी नाही. पिलाबद्दल ममत्व आहे, माया आहे, पण मी पोचते हे नाही. आणि आपला संसार सुखाचा का नाही, ममत्वही आहे. आणि मी पण आला रे आला का ज्ञान निघून जात आणि अहंकार वाढत जातो. यावर आपलं मत काय? अहंकार वाढत जातो. लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला डाळिंबातला लहान. सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टर झाला. आता तुझा पाय इतका चांगला होता का ग, तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? दोन भाऊ वायले निघले, थोड्यानं जीसीपी घेतला. जीसीपी धाकटा मुरीत आंघोळ करीत होता, बायकोनं उघडावडीत आणला बाहेर. पाय 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 एकत्रपणा ढापलं ना, आता बाहेर काढलं पाय. तर म्हणला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना, गाव असलं. सगळं पालन पोषण करणारा जो आहे तोच आपल्याही बाळाचं पालन पोषण करणार आहे. पण आपल्याकडं माया आहे आणि मी आहे, मांजरीकडे माया आहे, मी नाही. आणि जिथं मी नाही तिथं तो उभा राहतो. साखळीला जिथं मी नाही तिथं तो उभा राहतो, आणि जिथं तो उभा राहतो तिथं मी राहत नाही, तोच राहतो. आता इथं मी आहे, मी नाही वाजवल्यावर कोण वाजीन?
नको वाजू तू. हो, घमेंड कशाची करा भाऊ, चिरती पैशाची, सत्तेची, संपत्तीची मस्ती लई दिवस चालत नाही. आत्तापर्यंत फक्त रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, ज्ञानोबारायला वनवास होता, तुकोबारायला वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता, महाराज लोकांना वनवास होता, नोकरीवाल्यांना वनवास होता, फक्त आमदारांना वनवास नव्हता. यंदा तो सुद्धा आला. 1.5 महिना झाला घरीच नाही आले, जसे गेले. अरे कपडे नाही आणले, भोंगळा बस पण जायचं. त्यांना अजून घरी येत आलं का, मग ते सुद्धा कुठं होते 1.5 महिना. वनवास जिरती ती लय दिवस चालत नाही. 8 दिवस तुमचे सुद्धा लय हाल झाले. फटाका पेटवला का, अरे आज नाही उद्या हिजो हिजो. लोकांनी फटाका पेटवला का, अरे उद्या सुनावणी हिजो 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 हिजो. काही नाही लगेच म्हणायचं, अरे पेटाव, अरे पण आपला नाही झाला, हिजो हिजो. खिशात घेऊन इंटत होती फटाके, बरे नाही चड्डीत पेटला याच्या. पागल झालेली जनता आहे महाराज. पण कोणाची ना कधी म्हणून 3 गोष्टी सांगतो आणि पुढे जातो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. हे 3 वाक्य झोपायच्या खोलीत लिहून ठेवा. 1, अंगातली ताकद जपून वापरा. माझा टेलपणा लई दिवस चालत नाही. कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे भंगार भंगार जरा नीट आहे का. मोटरसायकलवर चाललं, कुत्र्याला लात आणतो तो बाप पिसाळलेला होता. जरा माझा टेलपणा नका करू. अंगातली ताकद आता घरचा वेद याला का गण काय करणार. घरचं जुटलं, लोकांची काय दाबी, तर आपलं जुटलंय. आपलं जुटलं तर लोकांची काय दाबून धरतं. चालते भाऊ, तुला जसं झालं तसं. बस आता विक्षेप न करू, मग मजा राहत नाही त्याला. चला पुढं. घमेंड आहे, अंगातली ताकद जपून वापरा. आता हे दंगली करायचे, मोर्चे काढायचे, टपऱ्या काढायचे दिवस संपले. आता माझा टेलपणा कमी करा. पाया पडून सांगतो, भांडणांमध्ये जिंदगी बर्बाद करू नका. तारखीवारी काही मेले. आता एखाद्याला बॉक्सायची सुपारी तुम्ही 10 लाखाला घेऊ शकता, त्याला तुम्ही बॉक्साला काय 5-10 मिनिटं लागत आहे. पण 30 वर्ष जाऊन बसला, पैसे खर्चितो कवा. थोडासा विचार करा. 40-40 वर्ष लोक कचेरीत तारखेला आहे. 80 वर्षाची म्हातारी कोर्टात तारखेला आली. ती 80 लिंबाखाली बसली होती. तिला विचारलं, तुम्ही तारखेला कधीपासून येता. ती म्हणती कॉलेजला असल्यापासून. तुमची तक्रार काय. काय नाही म्हणली, कॉलेजला असताना माझ्यावरती घाणी बलात्कार केला, 2 मेले, 1 राहिला, त्याला सापडा येते. भांडणं करू नका. मारामाऱ्या करायचे, टपरे पेटवायचे दिवस आता राहिले नाही. महाराष्ट्रातलं पोलीस खातं सध्या नंबर 1 झालंय. आता पहिले दिवस राहिले नाही, स्टँडर्ड पोलीस खाते आता. आणि 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर कधी टपरी पेटवताना असा क्लिप मध्ये दिसला ना तू, अशा खुटी गुतन त्या खुटा उपटन, पण खुटी निघायची नाही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाही. आता बसून घे रे एकदा खाली. 3 महिने जामीन नाहीये आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. हाताने कुठ्याने करू नका. इंदुरीकरला तुम्ही घोडे लावा, पण इंदुरीकरचं कवाय खरंच आहे. काय मत आहे तुझं.
जाऊ दे तुम्हाला, मला काय हलकट म्हणा, नालायक म्हणा, बेशरम म्हणा, काही म्हणा, मी मरल ना महाराज. मी मरणार नाही 5-25 वर्ष, 25 तर कशी काढील अजून. पण महाराज तुम्हाला मी मेल्यावर सुद्धा आपलीच आठवण येईल, ध्यानात ठेवा. हा माणूस काय म्हणत होता, आज तो काळ राहिला नाही. आपल्यावर प्रसंग आल्यावर सोडवणारी माणसं आता राहिली नाहीच. 99% जनता स्वार्थी झाली. आता हे पहिले दिवस राहिले नाही भाऊ, कुठाने करू नका. हे कार्यकर्ते विरेकर्ते पुढारी फिडारी नीट आहे का, राजकारणात आता दम राहिला नाही. आणि इथून पुढे गरीब आणि विद्वान माणूस राजकारणात उतरणार नाही. 2 माणसं राजकारणात उतरणार नाही कधी, गरीब आणि विद्वान. कारण गरीबाचं काम राहिलं नाही आणि विद्वानाला मार्केट नाही. एवढे 288 उभे राहिले निवडणुकीला. एक तरी सेवानिवृत्त न्यायाधीश उभा राहिला का? कसा आहे तो? विद्वान आहे. हा, इथून पुढे गरीबानं राजकारणाचा विषय सुद्धा काढू नये. मरल तो. फुकणी इकली ना उशी इकली तरी काय होणार नाही. 350 लोकसंख्येच्या गावाला सरपंच व्हायला 15 लाख लागत. वांग काळा न त्याला बी काही. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिला पट्ट्या. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय करतो हा विनोद नाही मला. तेव्हा पोरांना सांगतो, एक अंगातली ताकद जपून वापरा. आज मारामाऱ्या करायची, भांडणं करायचे, टपरे पेटवायचे, हे दिवस आज राहिले नाही. भांडणं करू नका. सोडवायला कोणी नाही, प्रसंग आल्यावर कोणीच नाही. महिला म्हणलं तुम्ही हिरी विरीत उड्या टाकू नये, फाशी घेऊ नये, ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. 50% आरक्षण आहे तुम्हाला, तुम्ही कधी मरू शकता, त्याच्यात काय वाद नाही. 50% जागा आहे म्हणल्यावर 6 पुरुष मेल्यावर 3 बाया मारायलाच पाहिजे, त्याच्यात काय वाद नाही. तुम्ही मरा, पण तुमच्या बापाच्या इरीत उड्या टाका. आमच्या इरीला तशी पाणी आलंय 6 वर्षात. बावळ्याचा हा विनोद नाही. जरा अंगातली ताकद कष्ट करायला वापरल्यानं काय फरक पडला मला सांगा. बोगस घालवण्यापेक्षा आता सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, तुम्ही फक्त एवढी लटका आणि आमच्या टोळीत या बस. या आमच्या टोळीत. हरिपाठी येऊ नाही तर नाही येऊ. आता हे एवढे काय सगळ्यांनी टाळ वाजवायला पाहिजे असं काय नाही. जेवणावरून 500. आमच्या टोळीचे मेंबर व्हा. लोकांचे भोंगे बांधायचे आणि बोर्ड चिटकवायचं बाद झाला. आता त्याचा वाढदिवस आणि आपण बोर्ड ठोकायचे म्हणजे आपल्याला काम नाही का काय? त्याचा बांबू आपण ठोकून घ्यायचा का? 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही घालू नका. ह्या पवार कुटुंबाचा आदर्श घ्या. शेतकरी कुटुंब असून 25 वर्ष सत्ता केला. लक्ष्मीचा योग्य वापर झाला. पैसा अन्नदानात गेला, पैसा अन्नदानात गेला, पैसा ज्ञानदानात गेला. कुठेही लक्ष्मी घालू नका. माझा टेलपणा करू नका. पैसा चंचले टिकला नाही आणि टिकणारही. कुटी आलते काही कुटी इजेल बिडे वडीत येतात.
2 झटके आणते हिजून ठेवते 2 झटक्याने हिजून ठेवते परत पीठ येते. कीर्तनात बसलेले 70% श्रीमंत माणसं आहेत, त्यांना घरी चहा नाही. फक्त माझा टेलपणा, कडक कपडे, बंगले, मोठाले, चहा नाही. सकाळीच हॉटेल पुढे गरीबाचा चहा प्यायला, सुताराचा, कुंभाराचा, गावंड्यांचा. बरे सुतार बितार यांना चहा पाहिजे ते म्हणजे माणुसकी म्हणून नाही, यांची जिरवायला. दादा चहा घेता का? दादा नालायकच हे द्या. आणि चहा प्याताना दादा म्हणतो JCB घेतला आपल्या पोरानं. का तुला खड्डा घ्यायला घेतला? चहा मिळालं नालाय का तुला? अशी 70% श्रीमंत लोक आहेत, सकाळी घरी यांना चहा नाही. उलट रोजानं जाणारी माणसं 10 माणसाला चहा पाहिजेत. महाराज गरीब माणसं जर कामावरून सुटले ना, चालू 2-4 जणांना वेळ चालतात. चालीत नाही. हा सकाळी 70 जणांना चहा पाहिजे वाटत. घ्या भाऊ घ्या, जाऊ द्या, हाय देव जे देणं आपल्याला मिळालं. ही करोडोपती काय नाही बसलं चहा नागपुडीत वाचला पाहिजे. थोबाडवाशी तो चहा प्याला का? JCB घेतला आपल्या पोराने. हा तुला खड्डा घ्यायला घेतला का वगैरे? हो आता हे कार्यकर्ते पुढाऱ्यांना मार्केट बरं आहे बा, आमदारांना खासदाराला. आता हे गाव आखरी कार्यकर्ते हिंडत आहे, यांना घरात मार्केट नाही. हे फक्त बाहेर कडक टोपे घालतात. शेतकऱ्यानं बैल बांधले ना, बैल तर त्याची बायको तशी येत नाही, पाणी घेऊन येते. हा पाणी घेऊन येते. पाणी पेतानाच म्हणते चहा घेता का जेवण करता? जेवणही तयार आहे. आणि जर ते कालवण सकाळचं गरम करते, नसेल आवडत तर दूध भाकर खा, मग लगेच आणू का थोड्या वेळानं आणू? किती आदर आहे. गरीबी आहे पण आदर आहे. मग तो म्हणतो असं कर, कालवणाच्या नादी लागू नको, थोडं दूध गरम कर, सकाळी पाहू. किती हुशार माणसं. कार्यकर्त्यांच्या घरात तसं नाही. पप्या त्यांच्या बायका, हे पप्या त्याला इजार का बाहेरून झक मारून आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदबीत प्यायला आणि त्याला म्हणत अंगणात झोप. आणि तो सकाळी कडक टोप्या घालून गावात ग्रामपंचायती पुढे म्हणतो गावात काही गोष्टीचा विकास व्हायला पाहिजे. आणि त्याचं पोरच ऐकत, त्याच्या बाईला जाऊन सांगत पप्पा म्हणत होता देवळा पुढं गावात काहीतरी विकास येऊ दे त्याला. त्याचा विकास कळत नाही मला. 6 वर्ष झालेत लग्नाला. लोकांना 3 झाले, निघलाय. तसंच माळकऱ्यांच्या बायकोच आहे, वारकऱ्यांच्या बायका आहे तशाच. नवरा दिंडीत गेला ना, दिंडीत मग बायकोला विचारायचं दिसत नाही ते ना मोकळलं दिंडीत. काय खरंय महाराज. अंगातली ताकद जपून वापरा. पाया पडून सांगतो, खिशातला पैसा जपून वापरा. सर्व्हिसवाली मंडळी जरा महिन्याचा हिशोब ठेवत नको का वर्षाचा ठेवा. आणि कीर्तनाला बसलेल्या सगळ्या लोकांना सांगतो जरा हिशोब लिहायला शिका. जीवनामध्ये हिशोब असं. आता हे पवार पाटलांनी एवढा सत्ता केला ना, यांनी काला झाल्यावर सगळं लिहून ठेवलं पाहिजे. कीर्तनकाराला किती गेले, मंडपला किती गेले, आचार्याला किती गेले, ही काळाची अंदाज येतो. आज आपल्याकडे हिशोबच नाही. तुम्ही माझ्याकडे जर कधी आले ना महाराज, मी उठल्याबरोबर दिवसभरात हिशोब लिहित असतो. पाहिला काल घालेली कीर्तनं, डिझेलला गेलेले पैसे, टोल नाक्याला गेलेले पैसे, बॅलन्स. बेहिशोबी माणसाचं सध्या काम नाही. आपण शेतकरी आहे, आपल्याला हिशोब तुलाच पाहिजे.
आपण जर नुसते बोगस करीत राहिलो कसं जमल. आपण 1 एकर बटाटे लावलेत, बैल घरचे होते तो विषय संपला, आऊतकरी घरचा होता तोही विषय संपला. पण त्याला बिया नाही, त्याला फवारणी आहे, त्याला खत आहे, त्याला मजुरी आहे, त्याच्यानंतर विक्रीला नेलाय. उरलेले पैसे किती, गेलेले पैसे किती, त्यावरून वजा शिल्लक राहिले किती. एकरी 40,000 रुपये खर्च झाला, 65,000 रुपये बटाट्याचे झाले, 15,000 रुपये उरले. अरे एकरी 15,000 उरत असतील आणि बरंचसं भांडवल जर घरचं असेल तर पुढच्या वर्षी करायला काही हरकत नाही. अरे मी 50,000 रुपये खर्च केला आणि 40च झाले, त्या वावरात पुन्हा बटाटे हिशोब ठेवला पाहिजे. अशी बोगसगिरी नाही चालत हो. आणि आज 80% लोकांचे संसार बोगस. आले पैसे गेले, अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा कुठेही नका घालू. आता सगळ्या माणसाकडे मोबाईल आहे, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. मग आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे. उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी केव्हा तमाशा आहे, कशाला पत्रिका छापायची बोंबलं तिंडत. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे, नवरदेव बाहेरा, ते नवरदेव उडे हाणायचे. त्याला वाटलं शांताबाई आली ती, कशात पैसे घालायचे बावलाटासारखे. हो काय फटाक्यात पैसे काय. आजपासून ध्यानात ठेवायचं, पवार वस्तीवर कीर्तनाला आलेल्या लोकांनी लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करायचे, त्याच्याऐवजी गरिबाच्या 10वीच्या 2 मुलींची फी भरायची. तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही. उलथू द्या तिकडे, ती काय म्हणून झग मारा, ते दरिद्री ते जेवाय वाढलं का, मी भात खात नाही, तू खाऊच नको, येऊ नको, काळ पांढरं करतो तिकडं काय करते त्या. अरे त्याच्यापेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या बाईला पोटभर घालाय बिन बांधू नाही द्या, ती तव्यावर गरम करून पोरांना घालतील, तिची पोरं हसत खाशील, हा पांडुरंगाचा प्रसाद राहील. गरीबाला दिलेलं दान ते पोरं उड्या मारून खातील, आणि त्यांच्या गालावर जेव्हा हसू येईल तेव्हा पांडुरंगाच्या गालावर हसू येईल. आपल्या घरामध्ये बटाटे लावायला बाई आली, शेतात बिचारीला पाऊस आला, तिचं लुगडं पावसाने भिजलं, ती घरी आली, तिला आपण थंडी वाजली म्हणून चहा दिला, पण तिला जायचंय थोडं 1 किलोमीटर, आपलं कपाट उचका, वापरलेली एक साडी तिला देऊन टाका आणि तिला म्हणायचं बाई एवढी साडी बदलवून जाय. तिची थंडी जेव्हा कमी होईल आणि चहा जेव्हा पेईल ती, तिच्या चेहऱ्यावरचं समाधान ही काशी विश्वेश्वराची पूजा आहे. माऊलीची भाषा आहे, माझी नाही. तुम्ही देवा ते भसाल, देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीतीजेल, याच्यात देव आहे. अंगातली ताकद 4 गोष्टीसाठी वापरा. 1 काळ्या आईची सेवा करा, 2 गोठ्यातल्या गाईची सेवा करा, 3 घरातल्या आईची सेवा करा, आणि 4 भारत मातेची सेवा करा. 288 मध्ये एका आमदाराचं पॉवर मिलिटरीत नाही. कीर्तनकाराची नाही तर आम्ही काय घालू मिलिटरीत, आमचे माझाटलेत, फुकट मिळत आहे सगळं. आम्हाला म्हणतात काय केलंय आमच्यासाठी, आता आम्ही केलं ते सांगायचं का. बाप म्हणला मारली झक मॅम, आता काय करीन. तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली, म्हणजे झटेचे. हो एवढेचे आमचे 70ची पल्सर आहे, त्याला 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, माझातलं ते एवढेचे कबर बांधून 1 साइड भांगपाडी त्यांनी बघला तर उशिडे अंडरपॅन्टला वा झाल्या, आणि तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. बाप रामायण सांगतो, पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. बापाई नमुना ज्या गावात कथा ठुली तिथूनच रुक्मिणी घेऊन गेला. ती काय करता महाराज, स्वतःचा मोबाईल ते माझाटलं, कष्ट नाही, वरून त्याला 100 रुपये पेट्रोलला बापानं दिले. मग हिनं काल द्यायची खोडीची लई, हिनं लगेच मारली झक. दिलेच हे 100 राव दे, त्याचं ऐकू नको, त्याचं बापाचं नाही, त्याचं. तो पहिल्यापासून तसाच आहे, त्याला मी 9वी पासून पाहते, तो जसा आहे त्याला काही जमलं नाही. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी
तुका नाही उलातली कुठं त्यानं दुसरी केली असते. आता त्या अवलादीला उत आला मग त्याने आता वाढदिवस सुरू करायची पद्धत काढली. आता हे भंगरी बुंगरीनी हे वाढदिवस घरी नाही करते, बापाचे नाहीत ना. रोडला डांबरीवर केक ठेवायचा मधी, त्याच्यावर सामुदायिक मुताईचं सगळ्यांनी संगत चेन खोलायची. मग तो मुतन केक एकत्र करायचा आणि तो मुतन केक मिक्स करून एकमेकाच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे टू. आणि दारू प्यालो एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा. ए दत्त्या, ए भिक्या, ए वामन्या. खरंय का खोटायला वाढण्यावाळा? खरंय. माझ्यातली मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. ए खिशातला पैसा जपून वापरा. कशा ते पैसा घालाय? पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. आता काय करता? पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. ओढणे नावळी तो मुंडके. मग आता काय? आम्ही झक मारली गडी झालो. बावळ्याचा बाजार. अरे चोर आल्यावर कुत्र्यानं भुकावा का गाढवानं? कुत्र्यानं भुकावा. कुत्र्यानं झोपून घेतलं. गाढव कुत्र्याला म्हणलं भूक भूक भूक. कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही. हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही, याचा सुपडा साफ होते. गाढव म्हणलं मी भुकन. मग तो म्हणला तुला किडा येतं भूक, पण आपल्याला इंटरेस्ट नाही. ते गाढव भुकलं, चोर गेले पडून, पण मालकाची झोप मोडली. असं रेटावलं गाढव धरून त्यानं. गाढव उताने पडलं, कुत्र डोकून पाहायचं मस्त चाललंय म्हणून. मग कुत्र त्याला म्हणलं जे हरी, तो म्हणला बरगडीत नाही राहिली तर काय जे. मग त्याला कुत्र्यानं सांगितलं भाऊ ज्याचं काम त्यांनी करावं, बाकीच्यानी का आला बरगाड्या मोडून घ्यावा, फेटा आम्हीच बांधावा. आता आमच्याकडं अशी पद्धत आली ती संप्रदायात. ते झिटॉकीला कीर्तनं राहायची पुरींची आणि पुरीला फेटे. पुरीनी फेटे बांधायचे, कमरा बांधायच्या. जेव्हा गाठ पडली आपली एक दिवस, तुम्हाला 2 महिने झाले पोर दिसली का टीव्हीला फेटेवाली, खुटाच उपटून टाकला त्यांचा. ते चॅनलवालंच कचकावलं धरून. मग म्हणलं जर तुला पुरीला फेटे बांधायचे आम्हाला 6 वार दे. संप्रदायाला कलंक लागेल असं घडायलाच नको. पुरींनी कीर्तन करू नये ह्या मताचा मी नाही, पण तिनं त्या बजेटमध्ये ड्रेस ठेवा. लग्न झालं नसेल फुल ड्रेस ठेवा, लग्न झालं असेल सुंदर साडी. आता तुम्ही जर जॅकेट घालायला लागले आणि फेटे बांधायला लागले, कोणत्या बजेटमधलं काम आहे? दिल्या मला पोरीने 2-4 दिवस शिया, पण ते दुखणं मिटलं. शिया देऊ द्या. शिया दिल्याने फरक नाही पडत, पण खोटाच उपटून गेला. बावळ्याचा बाजार आहे. अजून आता 2-3 गोष्टी त्या करायच्या आहे, पण बोलून नाही दाखवत तुम्हाला, आपण करून दाखवत असतो. काही करण्यात काय मजा आहे. चांगले बसून लोक जेवत होते, उभ्यान जेवण सुरू केलं आणि ते वराड नाला एक ताटली हातात घेतं भात पान पडले. हलकट क्वालिटीचं नाही. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणत्या बापाचं काय केलं, गुलाबजामूच लांबकोळा केला. टपटप खायचे लोक, केला लांबकोळा. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झप केली एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि कशात ज्ञान आहे हे जर कळलं तर सुख मिळेल. इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो.